निसर्गाच्या विरोधात जाऊन त्या बालकाला पुनर्जीवित केले की अग्रपूजेचा मान हा गणेशजींना जाणार, म्हणजेच गणपतीला जाणार. ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. बरोबर, असा त्या मोदकाचा शेप आहे. उज्ज्वल सोंडीचे गणपती बाप्पा यांचा खूप कडक शिष्टाचार असतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली की जे निसर्गातून बनतं ते निसर्गात पुन्हा जायला पाहिजे. जो दुसरा हात जो लाडू मोदक घेतो, ती अट अशी होती की तुम्ही न थांबता सांगणार आणि मी न थांबता लिहिणार. मग अशा पद्धतीनेच विनायकचा गणपती झालं. नमस्कार मंडळी, मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये. हा आपला पहिला पॉडकास्ट आहे आणि आजच्या स्पेशल गेस्ट आहेत ॲडव्होकेट भाग्यश्री दळवी. त्या स्वतः प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत आणि विधी महाविद्यालयांमध्ये त्या LLB आणि LLM च्या विद्यार्थ्यांना शिकवतात. तर आजचा जो पॉडकास्ट आहे हा गणपती स्पेशल आहे. तर चला तर आपण याला सुरुवात करूया. नमस्कार भाग्यश्री मॅम, तुम्ही आज वेळात वेळ काढून हा पॉडकास्ट करायला आलात आणि हा आपल्या सिरीजचा पहिला पॉडकास्ट आहे. आणि आता सध्या गणेश चतुर्थी चालू आहे, सगळीकडे घरोघरी गणपती आले आहेत. तर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपला जो पहिला पॉडकास्टचा विषय आहे तो पण गणपती बाप्पांचाच आहे. तर तुमचं स्वागत आहे की तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुमच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पांचं काय महत्व आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही शुभ कार्याची जी सुरुवात आहे ती आपण गणपती बाप्पांपासून करतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार स्नेहा, धन्यवाद तुझे मला इथे बोलवल्याबद्दल. पहिले तर गणेश उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पहिली गोष्ट, तुझा पहिला प्रश्न खूप सुंदर आहे की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांनी का करतो. तर गणपती बाप्पांचे अनेक नावं आहेत, हे आपण ऐकले असतील. त्यातले एक नाव म्हणजे विघ्नहर्ता. विघ्नहर्ता म्हणजे काय, तर विघ्न हरणारा देव. विघ्न, आता विघ्न का, आपण विघ्नांना का एवढं हे करतो, कारण विघ्न आल्यावरती कोणतेही काम होत नाही. कोणतंही काम सुरू करताना एक तर विघ्न येतात, पण काम सुरू झाल्यावर पुढे विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची आराधना करतो. म्हणून गणपती पूजन करून, विघ्नहर्तेचं पूजन करून आपण कोणत्याही कामाची सुरुवात करतो. आणि मी तुझं खूप खूप अभिनंदन करते की तू गणेश उत्सवाच्या पर्वात तुझा पहिला पॉडकास्ट शूट करतेस आणि तुला खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच मॅम. तर मला असं विचारायचंय की तुम्ही गणपती बाप्पांकडून काय आतापर्यंत लेसन्स घेतले किंवा धडे शिकलात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? गणपती बाप्पा हा सर्वांचाच आवडता विषय. आय थिंक लहान मुलांमध्ये ते खूपच प्रचलित आहे. पण आपण गणपती बाप्पांकडनं काय शिकतो, पहिले तर आपण त्यांचं नाव समजून घेऊया. गणपती. गणपती हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. गण म्हणजे शिवजींचे सेवक आणि पती म्हणजे नवरा, असं मराठीमध्ये समज आहे. पण हे सत्य नाहीये. सत्य हे आहे, पती म्हणजे लीडर. लीडर म्हणजे आता कसं काय, तर आपण हे शब्द ऐकले असतील, राष्ट्रपती, कुलपती, उद्योगपती. म्हणजे काय, तर देशाचा नेता. तसंच गणांचा नेता म्हणजे गणपती. तर गणपती बाप्पांकडनं मी लीडरशिप ही गोष्ट शिकलेली आहे. तर मग गणपती हे जर नाव आलंच आहे, तर गणपती बाप्पांच्या जन्माच्या पण वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, तर त्याबद्दल तुम्ही सांगाल का? गणपतीजींच्या जन्माच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. त्यातली एक अशी आहे, एक दिवस काय झाले, तर पार्वती मातेंना एक गण हवा होता त्यांच्या सेवेसाठी. तर त्यांनी नंदीजींना सांगितले की तुम्ही इथे दरवाज्यावर उभे राहा आणि कोणाला आत प्रवेश देऊ नका. तेवढ्यात शिवजी आले आणि ते शिवजींना रोखू नाही शकले, कारण की ते शिवजींचे गण होते. मग असे झाले, मग पार्वती मातेंना वाटले की अरे, इथे तर सगळे शिवजींना ऐकणारे गण आहेत आणि मला ऐकणारं कोणीच नाही. म्हणून या विचाराने त्यांनी त्यांच्या अंगावरच्या हळदी आणि चंदनेच्या लेपाने एक मूर्ती बनवली. त्याच्यात त्यांच्या देवी शक्तीने प्राण भरले. मग त्या बालकाला सांगितले की आता आतमध्ये कोणालाही प्रवेश देऊ नकोस, असं सांगून त्या आत गेल्या. काहीच वेळानंतर शिवजी आले आणि शिवजी म्हणाले मला आत प्रवेश घ्यायचा आहे. पण शिवजींना माहित नव्हतं की हे त्यांचेच पुत्र आहेत आणि गणेशजींनाही माहिती नव्हतं की हे त्यांचेच पिता आहेत. मग ह्याच्यामध्ये काय झालं, शिवजी म्हणाले हे तर माझंच घर आहे, तू मला आत का प्रवेश देत नाहीयेस. तर तो मुलगा म्हणाला की मला असे आदेश आहेत. दोघांमध्ये वादविवाद झाले आणि वादविवादामध्ये शिवजीने क्रोधित होऊन त्या बालकाचे धड छाटले. मग हे पार्वती मातेला समजले. पार्वती मातेने क्रोधित होऊन ब्रह्मांडाचा नाश करेन असं चेतावणी दिली. मग हे ब्रह्माजींच्या लक्षात आले आणि ब्रह्माजींनी शिवजींना सांगितले की ह्या पूर्ण ब्रह्मांडाचा नाश होण्याआधी आपण ह्या बालकाला पुनर्जीवित करू. आणि त्याच हेतूने
शिवजीने सांगितले गणांना की तुम्ही उत्तर दिशेने जा, उत्तर दिशेने जो कोणता प्राणी भेटेल त्याचं डोकं कापून आणा. गण गेले. गणांना पहिलाच प्राणी भेटला तो हत्ती. हत्तीचे डोकं कापले, त्यांनी आणले आणि त्या बालकाला लावले आणि त्याच्यामध्ये निसर्गाच्या विरोधात जाऊन त्या बालकाला पुनर्जीवित केले. आणि मग त्यांना सांगितलं की त्यांचं नाव गणपती, म्हणजे या सगळ्यांचा नेता, या सगळ्या गणांचा नेता म्हणजे गणपती. मग अशाच पद्धतीने शिवजींनी हेही तिकडे घोषित केले की अग्रपूजेचा मान हा गणेशजींना जाणार, म्हणजेच गणपतीला जाणार. मग अशा पद्धतीनेच विनायकचं गणपती झालं. त्यानंतर त्यांचं जे हे एक वेगळं आगळं वेगळं असं रूप तयार झालं ते खूपच अर्थपूर्ण होतं. खरंय, गणपती बाप्पांकडनं आपल्याला शिकायला तर भरपूर मिळतं. पहिले तर आपण त्यांच्या पूर्ण शरीरावरनं आपल्याला काय शिकायला मिळतं हे बघूया. पहिलं त्यांचा चेहरा. आता चेहरा तर हत्तीचा लावलेला आहे, मग त्याच्यामधनं काय काय आहे? मोठे कान, छोटे डोळे, सोंड, तोंड, हे सगळं काही आहे. तर डोळे तर तुम्ही बघितलं असेल तर गणपती बाप्पांचे डोळे हे छोटे आहेत. तर छोटे का आहेत? त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं की छोट्या डोळ्यांनी आपण बारीक लक्ष देऊन कोणतीही गोष्ट बघितली पाहिजे. मोठे कान काय सांगतात? तर प्रत्येक गोष्ट आपण ही एक लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. सोंडीने आपण मोठ्यातली मोठी गोष्ट पाडू शकतो आणि छोट्यातली छोटी गोष्ट उचलू शकतात. आणि त्यांचं तोंड बघाल तर ते तोंड लपलेलं आहे, म्हणजे काय की माणसाने कमी बोलावे आणि ज्यावेळेस पण बोलावे त्यावेळेस ते योग्यच बोलावे, हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि आता त्यांचं पोट खूप मोठं आहे, मग ते आपल्याला काय सांगतं? आपण एक म्हणतो की काय बाबा चुकभूल झाली असेल तर पोटात घ्या. म्हणून गणपती बाप्पांचं जे पोट आहे ते ह्याकरिता मोठं आहे कारण की ते सगळ्या त्यांच्या भक्तांच्या सगळ्या चुका पोटात घेतात. अरे वा, खूपच छान. तर त्यांचा एक दात पण तुटलेला आहे आणि त्याच्या पण वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. आता तुम्ही बघितलं असाल तर गणपती बाप्पांना एक पूर्ण दात आहे आणि एक तुटलेला दात आहे, म्हणूनच त्यांचं एकदंत हे नाव पडलेलं आहे. वेदव्यास ज्यांनी महाभारत हे ग्रंथ लिहिले त्यांनी असे ठरवले एक दिवस की आपल्याला महाभारत हे ग्रंथ लिहायचे आहे. मग त्यांनी विचार केला की हे ग्रंथ कोण लिहू शकेल? मला असा लेखक हवाय जो एकदम अर्थपूर्व ते ग्रंथ लिहून काढेल. मग त्यांनी गणेशजींना विचारले की गणेशजी तुम्ही हे ग्रंथ लिहाल का? ते म्हणाले हो नक्कीच, पण माझी एक अट आहे. तर ती अट अशी होती की तुम्ही न थांबता सांगणार आणि मी न थांबता लिहिणार. आणि अशाच प्रकारे त्यांनी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. मग लिहिता लिहिता झाले असे की त्यांचे सगळी लेखणी संपली. मग त्यांनी त्यांचा दात तोडला आणि दात तोडून त्यांनी ते ग्रंथ पूर्ण केले. आणि म्हणून पण गणेशजींना एकदंत म्हणून ओळखले जातात. त्यांचे जे 4 हात आहेत ते पण वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतीक आहेत, तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? गणपती बाप्पा हे चतुर्भुज आहेत. तर ते 4 भुजा आपल्याला काय सांगतात? तर साम दाम दंड भेद. तर जो आशीर्वाद देणारा हात आहे तो सांगतो की हे साम आहे. दाम आहे जो दुसरा हात जो लाडू मोदक घेतो. दंड म्हणजे त्यांच्या ज्या एका हातात अंकुश नावाचं शस्त्र आहे त्यांनी ते दंड देतात आपण काही चुकीचं कार्य केलं तर. आणि भेद त्यांच्या एका हातात पाश आहे. पाश म्हणजे काय? तर रस्सी. तर रस्सी जर माणूस कुठेही चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्या रस्सीने ते माणसाला आटोक्यात ठेवतात. तर असा ह्या 4 भुजांचा अर्थ आहे. अरे वा, खूपच छान. त्या चतुर्भुजामधला जो लाडू मोदकचा विषय निघाला तर तुम्ही बघाल त्या मोदकाचा शेप सुद्धा आपल्याला काहीतरी सांगतो. आता तो काय सांगतो? जर तुम्ही शेप बघाल तर तो खालून पसरलेला आहे आणि वरून तो असा आहे, बरोबर? असा त्या मोदकाचा शेप आहे. म्हणजेच काय? खालून जे पसरलेला आहे तो आपला अनुभव आहे. आयुष्य आपलं खूप मोठं आहे, त्यात आलेले आपल्याला वेळोवेळीचे प्रसंग आहेत आणि आपण जे शिकतो तो आपला ज्ञानाचा भंडार आहे. त्याच रीतीने आपण पुढे जाऊन तो जो आणि पण तो वरती जाऊन एक बिंदू होतो. तर तो कोणता बिंदू आहे? तो ज्ञानाचा बिंदू आहे. तर आपण अशाच रीतीने आयुष्याचे सगळे अनुभव घेऊन आध्यात्मिक बिंदूपर्यंत पोहोचतो. खूपच छान सांगताय तुम्ही. आणि यामध्ये असं पण आहे की सरस्वती माता आणि गणपती बाप्पा ह्या दोघांना पण ज्ञानाची देवता मानले जातं. हो, खरंय. आता सरस्वती माता म्हणजे काय? तर ज्ञानाची देवता. आणि गणपती बाप्पा म्हणजे काय? ज्ञानाचे अधिष्ठाता. आता तुम्ही बघितलं असाल आपण जेव्हा ज्ञान घेतो तर आपण काय करतो? आपण काय म्हणतो त्याला की आपण सिद्धी प्राप्त केली. एखाद्या गोष्टीला आपण व्यवस्थित सखोल ज्ञानाने ज्यावेळेस वाचतो, त्याचा अभ्यास करतो तर एक ती सिद्धी प्राप्त होते. म्हणूनच गणपती बाप्पांचं एक नाव हे सिद्धिविनायक म्हणूनही ओळखलं जातं. हो, अगदी बरोबर.
त्यानंतर मला असं तुम्हाला विचारायचं होतं की गणपती बाप्पांच्या डोक्यावर जे आपण दुर्वा वाहतो त्याबद्दल पण एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. त्याबद्दल तुम्ही सांगाल का? दुर्वा का वाहतात हा खूप छान प्रश्न तू विचारलास. गणेश पूजन आणि दुर्वा म्हणजे हे आलंच. तर कथा अशी आहे, अनलासूर नावाचा एक राक्षस होता. तो देवी देवतांना ऋषी मुनींना त्रास द्यायचा. तर देवी देवतांना त्रास होऊ नये म्हणून गणेशजींनी त्यांना एक दिवस गिळून टाकले. अनल म्हणजे काय तर अग्नी. तर ज्यावेळेस त्यांनी सुराला गिळले तर गणपती बाप्पांच्या पोटात जळजळ व्हायला लागली. म्हणून 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 जोड्या बनवून, दुर्वांच्या 21 जोड्या बनवून त्यांच्या डोक्यावर वाहिल्या, त्यांची अग्नी शांत करायला. आणि काश्यप नावाच्या मुनींनी त्यांना 21 जोड्या दुर्वांच्या खाऊ घातल्या, ज्यांनी त्यांच्या पोटातली अग्नी आणि जळजळ शांत झाली. यज्ञ, उपवास, आराधना ही जरी नाही केली आणि फक्त दुर्वा चढवला तरीही गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. अगदी छान. आणि उजव्या सोंडीच्या गणपतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता उजव्या सोंडेचे बाप्पा आणावेत की नाही हा प्रश्न असतो. तर असं मानलं जातं, असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा यांचा खूप कडक शिष्टाचार असतो. त्यांचं खूप कडक सगळं पाळावं लागतं. त्यामुळे मी असं म्हणेन की गणपती बाप्पा हे सगळ्यांचे प्रिय देवता आहेत. आपण त्यांची आराधना करावी. एखाद्या मूर्तिकाराने चुकून उजव्या सोंडेचा गणपती बनवला असेल तर त्याला आपण न घाबरता आपण त्यांची आराधना जशी करतो तशीच करावी, असं माझं मत आहे. आपण गणपती बाप्पा मोरया असंच का म्हणतो? जसं बाकीचे देवी देवता आहेत तर त्यांना आपण जय जय जयकार असे शब्द वापरतो, तर गणपती बाप्पांच्या वेळेला आपण मोरया हाच शब्द का वापरतो? मोरया या शब्दाचा अर्थ असा आहे की मोरया गोसावी नावाचे एक संत होते आणि त्या संतांनी एवढी छान भक्ती केली गणेशजींची की त्यांचं नाव हे गणपती बाप्पांच्या नावासोबत जोडलं जातं त्यांचा जय जयकार करताना. त्यामुळे मी असं म्हणेन, कोणतीही व्यक्ती जेव्हा कोणत्याही देवी देवताची भक्ती करेल त्यावेळेस मोरया गोसावींसारखी भक्ती करावी, म्हणजे त्यांचं नाव हे कोणत्याही देवी देवतांच्या नावासोबत जोडलं जाईल. मोरया या नावाचा अजून एक अर्थ आहे आणि ते आहे ग्लोरी टू हिम. त्यामुळेही आपण गणपती बाप्पा मोरया असं बोलतो. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आपण गणपती बाप्पांची मनोभावे भक्ती करावी आणि गणपती बाप्पा मोरया हे बोलत राहावं. खूपच छान. आपण आहे ना, जर जुन्या मूर्त्यांमध्ये किंवा फोटोंमध्ये पाहिलं तर गणपती बाप्पांच्या पोटाभोवती एक साप गुंडाळलेला दिसतो, तर याच्या काही वेगळ्या आख्यायिका आहेत का? हो स्नेहा, तो जो साप आहे तोही आपल्याला काहीतरी शिकवतो. तर प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती ही असते आणि ती जागृत करायला म्हणजे काय, ऍक्टिव्हेट करायला आपल्याला मेडिटेशन, योग धारणाची गरज असते. ज्यावेळेस मनुष्य योग धारणा करतो, मेडिटेट करतो, त्यांनी ते चक्र ऑन होतात. म्हणजे काय, ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. तर तो सर्प गणेशजींच्या पोटाभोवती आपल्याला काय दर्शवतो की योग धारणा करून गणपती बाप्पांनी ती कुंडलिनी शक्ती त्यांची जागृत केलेली आहे. तर गणपती बाप्पा हे फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावर पण पूजले जातात असं मी ऐकलंय. हो, अगदी बरोबर. तुम्ही बघितलं असाल तर इंडोनेशियनच्या नोटांवर जी त्यांची करन्सी आहे त्याच्यावरती गणपती बाप्पांचं चित्र आहे. साऊथ आफ्रिकेमध्येही गणपती बाप्पांची मूर्त्या आपल्याला सापडलेल्या आहेत आणि जपानला सुद्धा गणपती बाप्पांना पूजलं जातं. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की जिथे सार्वजनिक गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, तर त्याचा इतिहास काय आहे? तर 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. टिळकांचा उद्देश हा होता की मराठी लोकांनी एकत्र यावे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. इंग्रजांचं त्यावेळेस राज्य होतं म्हणून देशभक्तीपर गाणे गायले जायचे आणि एकत्र यावं हा टिळकांचा मूळ उद्देश होता. खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही. आजकाल जे आपण गणेशोत्सव पाहतो, सार्वजनिक गणेशोत्सव, त्यामध्ये एक कमर्शियलायझेशन झालेलं खूप दिसतं मोठ्या प्रमाणावर, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आजकालच्या गणेशोत्सवात मी बघितलं गेलेलं आहे की खूप कमर्शियलायझेशन झालेलं आहे. सगळं काही आपल्याला आयतं मिळतंय. आपण प्लास्टिकचा वापर करतोय, थर्माकोलचा वापर करतोय. भलेही ह्या सगळ्या गोष्टी बॅन झाल्या असतील तरी ह्या निसर्गाच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं गणपती बाप्पा हे निसर्गाचे देव आहेत. हे हळदी चंदनेच्या लेपातून बनलेले आहेत. तर ते आपण त्यांच्याकडनं हाही बोध घ्यावा
की जे निसर्गातून बनतं ते निसर्गात पुन्हा जायला पाहिजे, अशा गोष्टींचा वापर करून आपण हा गणेश उत्सव साजरा केला पाहिजे आणि गणपती बाप्पांची मनोभावे आराधना केली पाहिजे. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये गणपती बाप्पांबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जी आचरणात आणता? गणपती बाप्पांकडनं तर शिकण्यासारखं खूप काही आहे, पण मला त्यांच्यातला सर्वात आवडता गुण म्हणजे निष्ठावंत राहणं. निष्ठापूर्वक ते कसे काम करतात. पार्वती मातेने त्यांना कोणालाही प्रवेश देऊ नकोस असा आदेश दिला आणि त्या आदेशाचं त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि खुद्द शिवजी आले तरी त्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांनी निष्ठापूर्वक त्यांना दिलेल्या आदेशाचं पालन केलं. तर ही गोष्ट मी त्यांच्याकडनं पर्सनली खूप खूप शिकते. तर भाग्यश्री मॅम, आज तुम्ही आमच्या या पॉडकास्ट मध्ये आलात आणि तुम्ही इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मी आशा करते की तुम्ही अजून पुन्हा याल आणि अजून खूप छान छान माहिती द्याल. तर आज तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.